शांत बैठने वालों की, आंदोलन में सक्रिय होने वालों की अजिबात कोणी बोलायचं, आता ऐकायचं आणि ऐकून झाल्यावर काम करायचं. हा बसा. बघा, तुम्हाला थंडावा मिळावून निसर्ग सुद्धा आज आपल्याच बाजूला आहे. ऑक्टोबर मध्ये सुद्धा ढगाने आपल्यावरती छत्र धरलेला आहे. त्या अर्थी शुभ संकेत आहेत. शांत चिंतन बसा. बोलिए पंचपरमेष्ठी भगवान की, आज के आनंद की. पहा, युगानुयुगे सत्यावरती प्रहार होत आलेले आहेत. न्यायाची बाजूच अन्यायाच्या जात्यामध्ये भरडत आलेली आहे. आज अनादिकालीन या दिगंबर जैन संस्कृतीचं प्राचीन तीर्थक्षेत्र शिरपूर पार्श्वनाथ की ज्यांच्या स्मरणामुळे आज कृपावृष्टी या ठिकाणी ऐन होण्याच्या वेळी सुद्धा होते आहे. अशा अतिशयकारी अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान, आपण फक्त या ठिकाणी चालत आलो तरी वृष्टी होते आहे. अंतरंगातली संपूर्ण श्रद्धा भक्ती समर्पणानं जर बाहेर पडली, अन्यायकारी शक्ती मुळासकट उकडून राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. फक्त टाळ्या वाजवून काम होणार. टाळ्या वाजवून हात दुबळे करण्यापेक्षा हातातलं संपूर्ण बळ अन्यायाला मुळासकट उकडून काढण्यासाठी आपण करायचं आहे. त्याच्यासाठीच हा आजचा मोर्चा आहे. सगळी परिस्थिती, सत्य वस्तुस्थिती आपल्याला माहिती असताना जर आपण निष्क्रिय राहिलो तर भविष्य काळ आपल्याला माफ करणार नाही. आजपर्यंत सत्य आणि अहिंसेच्या नावावरती आपण अन्याय सहन करत आलो. दिगंबर साधूंनी अन्याय सहन करणं हा त्यांचा धर्म, हा त्यांचा संयम आहे. पण गृहस्थांनी अन्यायाचा प्रतिकार करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कारण न्यायाची चाड असली पाहिजे आणि अन्यायाची चीड असली पाहिजे. हाच खऱ्या सज्जन गृहस्थांचा धर्म आहे. तर आज या ठिकाणी आतमध्ये कलेक्टरेट मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपले समाज प्रतिनिधी त्या ठिकाणी आपली मागणी मांडण्यासाठी, आपलं निवेदन देण्यासाठी गेलेले आहेत. पण कागदी निवेदनापेक्षा आपल्या सर्वांची भावनात्मक शक्ती, क्रियात्मक शक्ती जास्त असरकारक होणार आहे. तर आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे त्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि जिथं जिथं जेव्हा जेव्हा कमी तिथं आम्ही हे सूत्र वापरून आपण आपले देव, शास्त्र आणि गुरु, देश आणि धर्म आणि यांचा स्वाभिमान यांना टिकवण्यासाठी जी कोणतीही बलिदान द्यावी लागतील त्याच्यासाठी तयार राहण्याची तयारी ठेवायची. आज जिथं आपण बसला आहात तो रस्ता कदाचित तुम्हाला गरम लागत असेल. आज जिथं आपण आहोत तिथं थोडा उष्मा जाणवत असेल. पण गरम लागणाऱ्या रस्त्यापेक्षा आगीच्या ज्वाळांवर चालण्याची पाळी जरी आली तरी त्याच्यावरही चालण्याची तयारी ठेवून आपण सर्वांनी आपल्या आप्त आगमाने गुरु, देवशास्त्र आणि गुरु धर्म यांच्यासाठी जे करावं लागेल, जे करता येईल ते सगळं करायचं आहे. आज आपण एका ठिकाणी होतोय, पुढे बघता येईल, पुढचं पुढे बघू म्हणून गप्प बसलो तर म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पण काळ सोकावल्याशिवाय राहत नाही. म्हणून अन्यायाला जिथल्या तिथं खोडून काढणे हे प्रत्येक सद्गृहस्थाचं, गृहिणीचं कर्तव्य आहे. आज आपण या ठिकाणी आलात, मोर्चामध्ये सम्मिलित होऊन 4 नारे लावून घरामध्ये जाऊन बसलात तर योग्य होणार नाही. जेव्हा जेव्हा जिथं जिथं जी जी आवश्यकता पडेल तिथं हिरिरीनं एका पायावरती येण्याची तयारी पाहिजे. एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. पूज्य महाराज बोलणार आहेत. ज्यावेळेला भारतीय स्वातंत्र्य संग्राम चालू होता, सगळीकडे गांधीजींच्या, भगतसिंग आदी महान क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळी चाललेल्या असताना कर्नाटकामध्ये अशीच एक क्रांतिकारकांच्या चळवळीची, आंदोलनाची त्या ठिकाणी एक आयोजना होती, संयोजना होती. आणि त्यासाठी हजारो लोक जमत असताना एक विकलांग पोलिओग्रस्त व्यक्ती त्या आंदोलनामध्ये सहभागी होताना जात असताना एका भारतीय व्यक्तीने म्हटलं, अरे बाबा, या सगळ्या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये तुझ्या या विकलांग शरीराने तू सहभाग घेतो आहेस, या मोर्चात तुझा काय उपयोग? ऐकायला लागलाय काय? कानानं ऐकायलाय का ध्यानानं? ज्यावेळी त्या
विकलांग पोलिओग्रस्त व्यक्तीला कोणीतरी म्हटलं, एवढ्या हजारो लाखो लोकांच्या गर्दीमध्ये विकलांग देहानं चालणारा तुझा या गर्दीत काहीतरी धक्कामुक्की होऊन काहीतरी त्रास होईल, काहीतरी अडचण येईल, कशाला तू या गर्दीत आलायस? त्यावेळेला तू विकलांग शरीरानं विकलांग असणारा पण मनानं खंबीर असणारा व्यक्ती म्हणतो, माझ्या विकलांग शरीरानं मला काही करता येत नाही, मला माहिती आहे, पण इंग्रज पोलिसांच्या गोळ्या चालत असताना त्यातली एखादी गोळी माझ्या छातीवरती झेलल्यामुळे जर आमचा एक क्रांतिकारी वाचणार असेल तर माझं जगणं मरणं दोन्ही सार्थक आहे. या प्रकारच्या समर्पणानं आपण या धर्म कार्यामध्ये आज प्रवेश केला पाहिजे, त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे योगदान दिलं पाहिजे. आणि यासाठी आम्ही तुम्ही कधी कुठं गरज पडेल तिथं सर्वत्र जाऊ आणि अन्यायाला खोडून काढण्याचा प्रयत्न करू. हीच मंगल भावना अहिंसा परमो धर्म की आपल्या सर्वांच्या वतीनं पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराजांना निवेदन की त्यांनी मार्गदर्शन प्रदान करू. हात जोडतोय, ताट बसतंय, मागे पुरुषांनी कुणी बोलायचं नाही. ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः. जय लोक पंच परमेष्ठी भगवान की. हात आणलाय, दोन्ही वर करायचं. जय लो सिद्धांत शास्त्र की, अहिंसामय विश्व धर्म की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांती सागरजी महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागरजी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागरजी महाराज की, 3,9 करोड़ महामणि राजों की आज के मंगलमय प्रसंग की. जो भूतकाळातला इतिहास वाचतो, बोलू नका, जो भूतकाळातला इतिहास वाचतो त्या आजीला जरा काय पाहिजे विचारा. आजी काय आईस्क्रीम पाहिजे? बोलू नको, ग बस, नाहीतर मग आत पाठवीन. जो भूतकाळातला इतिहास वाचतो, समजावून घेतो, तोच एक नवीन चांगला इतिहास घडवतो. जो भूतकाळातला इतिहास वाचत नाही, समजावून घेत नाही, त्याच्याकडून इतिहास घडतो पण तो चुकीचा इतिहास घडतो. बहुतेक महाराष्ट्रामध्ये जे शासन आहे ते आणि त्या शासनाच्या हाताखाली दबलेलं, भावनेनं चांगले असलेलं पण परिस्थितीनं दबलेलं प्रशासन, ह्या दोघांनी मिळून बहुतेक पूर्वीचा इतिहास तोंडी वाचला असेल पण समजावून घेतला नसेल. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या हिटलर सारख्या, हिटलरचा सुद्धा नाश झाला हा इतिहास बहुतेक वर्तमान शासन विसरलेला, वर्तमान शासनानं विसरलेला आहे की महाराष्ट्राचं दैवत म्हणून ज्यांनी सगळ्यांनी बघतात आणि महाराष्ट्राची अस्मिता ज्यांनी जपली त्या शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात उठले आणि परत एकदा सुरत लुटले. हा इतिहास बहुतेक हे प्रशासनवाले विसरले. आता फक्त एकदा दिगंबर जैन महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही खवळून उठवू नका आणि परत एकदा गुजरात लुटायला लावू नका, एवढीच सूचना त्या ठिकाणी देतो. फक्त त्या ठिकाणचे त्यावेळेचे शिवाजी महाराज हे त्यांच्या हिंदू धर्माच्या कर्तव्य आणि भूमिकेला निभावत असताना हातात शस्त्र घेऊन गेले आणि त्या गुजरातवाल्यांना नमवले. पण आमच्या महाराष्ट्रातले तोंडानं शिवाजी छत्रपती महाराजांचं नाव घेणारे हे त्या गुजरातवाल्यांचे तळवे चाटा लागल्यात. ह्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा दुसरा अपमान दुसरा काही नाही. पण तुम्ही लोक शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्या गुजरातवाल्यांची तळवत चाटचिला, पण दिगंबर जैन समाज तो महाराष्ट्रातला असू दे न तर संपूर्ण भारतातला असू दे,
तो स्वाभिमानानं जगलाय, स्वाभिमानानं जगतोय आणि स्वाभिमानानं मरेल. आम्ही मृत्यूला स्वीकारेल, पण आम्ही दुसऱ्यांची कुणाची तळवे चाटणार नाही आणि दुसऱ्याची मुजुमगिरी सहन करणार नाही. आणि वेळ पटली तर आम्ही अहिंसक आहे. पण मगाशी तात्या वया सांगितलं, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, पण मनात वाटलं माझी दीक्षा एवढ्या लवकर का झाली. जर ह्या दिगंबरांना नपुंसक म्हणणाऱ्यांचे शब्द माझ्या कानावर यायच्या अगोदर माझी दीक्षा झाली, जर माझी दीक्षा आता झाली नसती तर नपुंसक म्हणणाऱ्यांचे परत वंश परंपराच होऊन दिलो नसतो. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. अरे इतिहास वाचा. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्या क्रांतिकारांच्या मध्ये जेवढे जैन धर्माचे क्रांतिकारक झाले त्यातला एक तर श्वेतांबर क्रांतिकारक दाखवा, आम्ही तुम्हाला सोडून देतो सगळं. काय जेवायला आधी, झोपायला मध्ये, कामाला कधीच नाही. अरे तुमच्या सारख्यांना फक्त आम्ही अजून आमच्यावर शांतीसागर महाराजांचे संस्कार आहेत, अजून आमच्यावर दिगंबर मुनी महाराजांचे संस्कार आहेत. आम्ही फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, मुन्नाबाई MBBS न सांगितलंय, बापूजीने 2 बार गाल पर मार खाने के लिए, 3री बार गाल नहीं है वो मारने के लिए का. त्यामुळे आम्ही आता वाशिम झालं, संभाजीनगर झालं, कोल्हापूर झालं, सांगली झाली, आता इथून पुढं आम्ही ऐकणार नाही. आमचं ऐकावं लागेल, ही वेळ आमच्यावर येऊ नका, ऐकायला लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळीजण माझ्या मागे आहात असं समजून सांगतो. नसला तरी आहे. हा विद्यासागर आणि सन्मती सागर महाराजांचा छावा आहे. एक दिवस आम्हाला मुंबई पर्यंत यायला लावू नका. ज्या दिवशी दिगंबर मुनी महाराज मुंबईकडे पाऊल टाकतील त्यावेळेला अहमदाबाद 100 किलोमीटर पलीकडे गेला असेल, जय गुजरात 100 किलोमीटर पलीकडे गेला असेल, आणि गुजरातच्या पलीकडे समुद्र आहे. तुम्हाला विलीन केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दिगंबर महाराजांचं वचन चेष्टेवारी घेऊन जाऊ नका. तुम्ही नव त्यांना सांगा एक दिवस, नाहीतर हिटलरचं हुकुमशाही संपली, चांगली तानाशाही संपणाऱ्यांची संपली. अरे सिकंदर बादशाह जगावर राज्य करण्याचं स्वप्न बघितला. त्या सिकंदर बादशाहला त्याची आई सांगितली, सगळं जग जिंकलास, एक भारत राहिले, पण तू त्याच्यावर जिंकण्याचा कधी प्रयत्न करू नकोस. तो विचारला का, तर भारताची भूमी ही साधू संतांना जन्म देणारी भूमी आहे, आणि जो भारताच्या भूमीवर पाऊल टाकून साधू संतांच्यावर अन्याय करतो, आजपर्यंत त्याचं कधी चांगलं झालं नाही. तू जगासाठी राजा असशील, पण भारतामध्ये दिगंबर महाराज असतात, त्यांच्या पुढे तुझं चालणार नाही. हे सिकंदराच्या आईनं सांगितली. तरी विनाशकाले विपरीत बुद्धी. तो तसाच भारतावर आक्रमण करण्यासाठी आला. त्याच्या आईनं सांगितलं, विचारलं तो आईला, मी काय घेऊन येऊ भारतात ना. त्यावेळी त्याच्या आईनं सांगितली होती, ऐकायलाय किती स्वाभिमान पाहिजे आम्हाला बघा. एक परदेशातल्या जगज्जेत्या सिकंदर राजाची आई सांगितली, तुला भारतातनं काय घेऊनच यायचं असेल तर हिंदू धर्माच्या गंगेचं पवित्र पाणी एक घागरभर घेऊन ये, जेणेकरून ते मरताना मी पिऊन माझ्या आत्म्याचं समाधान करेन. एक पहिलं हिंदू धर्माचं गंगेचं पवित्र पाणी. दुसरं, तुला काय घेऊनच यायचं असेल तर राजा कसा असावा, म्हणजे शासन कसं असावं ह्याला व्यवस्थित समजावून सांगणार एक भारतातला सर्वश्रेष्ठ राजा असा होऊन गेला, ज्यानं कुठल्याही धर्मात जातीभेद न करता
प्रजेचं रक्षण केलं असं सर्व जातीला मान्य असणारा प्रभू रामचंद्र राजाहून गेला. त्याचं चरित्र असणार जैन पद्मपुराण ग्रंथ घेऊन ये. आणि तिसरं ते तुला शक्य नाही, कारण तू पैशाच्या जीवावर आणि मनगटीतल्या ताकदीवर गंगेचं पाणी आणशील, जैन पद्मपुराण आणशील, पण ते तिसरं शक्य नाही. पण तरी तुला जर वाटलंच तर एक दिगंबर जैन मुनी महाराजांना घेऊन ये, या राज्यात घेऊन ये, तुझ्या देशात घेऊन ये, आणि एक घास तुझ्यासारख्या हिंसाचारी राजाच्या आतनं त्या जर दिगंबर मुनी महाराजांनी आहार घेतले आणि तुझ्या या भूमीमध्ये येऊन एक दिवसाची सामाई केले तर बहुतेक तू आजपर्यंत केलेलं पाप फिटून जाईल. एवढी ताकद फक्त दिगंबर मुनी महाराजांची साथ. एक अजैन भारताच्या बाहेरच्या सिकंदर राजाच्या आईला भारताच्या भूमीबद्दल, हिंदूंच्या गंगेच्या पाणीबद्दल आणि जैन दिगंबर साधूंच्या बद्दल एवढा अभिमान होता. आणि आज आमचेच धर्म बंधू दिगंबर मुनींना आणि साधूंना आणि धर्माला नपुंसक म्हणतात. असं भगवान करू नये. पण शेवटला तुम्हाला तुमच्या आईबाचं नाव गेलं तर जीव जिवंत राहील का याची शंका मला या लक्षात ठेवा. असं होऊ नये, कारण आम्ही शत्रूला सुद्धा मित्र मानणारी माणसं आहे. पण एकदा शत्रूला मित्र फक्त आम्ही देश, धर्म आणि आमच्या माता भगिनी या 3 गोष्टीला सोडूनच शत्रूला मित्र मानतो. पण जो मित्र सुद्धा आमच्या देशावर, आमच्या धर्मावर आणि आमच्या माता भगिनीच्या तिरक बघेल तो मित्र सुद्धा आमचा शत्रू असेल. मग तुमची तर गोष्ट फार लांबची आहे, लक्षात ठेवा. म्हणून तो सिकंदर बादशाह हे काय मी जाता जाता घेऊन येतो म्हणला. युद्ध केला, भारताला जिंकला आणि परत जात असताना त्यानं दिगंबर गंगेचं पाणी घेतला, पद्मपुराण घेतला. पण दिगंबर मुनी महाराज ज्यावेळी भेटले त्याला माहित नव्हते दिगंबर मुनी महाराज आहेत. त्यावेळी त्यानं तलवार काढला आणि दिगंबर मुनी महाराजांच्या वर उगारला. तरी सुद्धा महाराज शांत होते. त्यावेळी त्याला विचारलं, नुसता सिकंदरची तलवार ऐकल्यावर ऐकायला लागलाय? जैन व्यापाऱ्यांनो कान उघडा ठेवून ऐका. गुलाबजामन मधनं विष द्यायचं काम हे सरकार करायलंय तुम्हाला. आणि तुम्ही सगळे व्यापारी. मगाशी महाराजांनी सांगितलं पूर्वीचे जैनांनी जीव द्यायला तयार झाला, पण प्रतिमा सुरक्षित ठेवली. तुम्ही तुमच्या व्यापाराच्या सुरक्षितेसाठी या नामर्थ सरकारच्या नादाला लागून तुम्ही सगळीजण त्यांना मदत करायला चाललाय. पण व्यापाऱ्यांनो, एक दिवस तुमचा धंदा बंद पडला तर तुम्ही फॉर्च्युनर मधनं मारुती कार मध्ये येचिला. पण या सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातला जो जैन धर्म शेतकरी आहे तो जर शेतात जायचं बंद केला तर फॉर्च्युनर मधलं कापूस खायची वेळ तुमच्यावर. ह्या सरकारला सोडला तर उपाशी मरणार नाही. पण सांगली, कोल्हापुरात जैन धर्मातल्या, बेळगावच्या जैन धर्मातल्या शेतकऱ्यांच्या जर नादाला लागला तर उपाशी मेल्याशिवाय राहणार नाही. त्या सरकार बरोबर मी जैनांच्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगायला, कारण आपला धर्म दुसऱ्यांनी भ्रष्ट केला नाही. आमच्या ना करत्या ना मर्द लोकांनी आमचा धर्म कमी केला. आणि तुम्ही 4 पैशाच्या अपेक्षेनं, भावनेनं चुकीच्या लोकांना समर्थन करताय, लक्षात ठेवा. पण व्यापारी सुद्धा जर एक 8 दिवस ग बसले, केवळ जैन व्यापारी भारतातले दिगंबर जैन व्यापारी जर 8 दिवस ग बसले तरी सुद्धा भारताची किमान 10 ते 15%, कारण 24% त्यांनी पण आहेत. आम्ही असं विसरत नाही. आम्ही म्हणत नाही सगळं मीच केलो, तुम्ही पण आहे. पण 15 ते 20% तुमची अर्थव्यवस्था भारताची कोसळेल एवढी ताकद सुद्धा जैन धर्मात आहे. हे आमच्या दिगंबर व्यापाऱ्यांनी सुद्धा विसरू नये. व्यापार महत्वाचा नाही, धर्म महत्वाचा आहे. त्या दिगंबर मुनी महाराजांना विचारलं, तुम्ही नुसता नाव ऐकलं, पंतप्रधान नाव हे भेटात काय नाही. लक्षात ठेवा, हे सगळ्यात खोटारडं सरकार आहे. अर्ज भरायला जाताना सांगतोय 56,000 बॅलन्स आहे माझा.
आणि 3 लाखाचं कोट घालून फिरतोय. भारत भारत स्वदेशी स्वदेशी म्हणतोय. एकही गाडी याची स्वदेशी नाही, सगळी परदेशीच गाडीतनं फिरतोय. असल्या खोटारड्या माणसांच्या नादाला आणि स्वतःच खोटे हे काय आम्हाला न्याय देणार आहे. पण आपण सत्य विसरून चालणार नाही. तो राजा सिकंदर बादशाह म्हणतोय, अरे नुसता सिकंदर बादशाहची तलवार बघून चांगले चांगले राजा नमले, तू तर नग्न आहेस आणि तुला भीती वाटली नाही काय. त्यावेळी त्या सिकंदर बादशाहला उत्तर देताना त्यावेळी दिगंबर मुनी महाराजांनी सांगितलं, नंगे से खुदा भी डरता है. अरे तुझी तलवार आमच्या शरीराला नाश करू शकते पण आमच्या आत्म्याला नाही. त्या श्वेतांबर गुजराती तळवे चाटणाऱ्या या प्रशासनातल्या त्या मंत्र्यांना आणि त्या लोकांना सांगतो, तुमच्या पैशाच्या जीवावर आमचं रक्त सांडू शकता पण रक्तातला स्वातंत्र्याचा आमचा अंश तुम्ही कधी नष्ट करू शकणार नाही. हे आमच्यातली स्वाभिमानी होते. म्हणून आपल्याला केलं पाहिजे ते धाडस केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला सुरक्षित ठेवले ते फक्त 50 मावळ्यांनी त्यांचं स्वराज्य निर्माण केलं. आज तर आपल्या बरोबर ही 5000 कमीत कमी आजची इथली मावळे आहेत आणि अजून हजारो मावळे महाराष्ट्रामध्ये आहेत. जर 50 मावळ्यांना सुरुवात करून शिवाजी महाराजजी महाराष्ट्र सुरक्षित ठेवले असतील आणि सगळ्या माता भगिनींची आबरू वाचवले असतील तर आम्ही 50,000 जैन मावळे या 22,000 लोकांना आम्ही शांतपण शिकवू शकत नाही काय. फक्त आमच्यातला स्वाभिमान, आमच्यातला क्षत्रियत्व जागा झालं पाहिजे. लक्ष म्हणून सगळ्यांनी विचार करायचा आहे. आणि आपण शेवटचं शांततेचं निमंत्रण आहे, निवेदन आहे आणि मला अपेक्षा आहे, मला ऐकून माहिती आहे कारण माझा जास्त कार्यकाल कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि सांगली जिल्ह्यात मी कमी फिरतो पण जेवढं फिरतो तेवढं पक्क फिरतो. त्यामुळे मला माहिती आहे मला राजकारणाची आवड आहे. ते आवडच राहू दे, राजकारणासाठी मला सवड काढायची वेळ येऊ नये. ज्या दिवशी सवड काढेल त्यावेळी अन्याय करणाऱ्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात हे दिगंबर मुनी महाराजांचं वाक्य आहे. त्यामुळं ऐकून माहिती आहे मला की सांगलीचे जे वर्तमान जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आहेत त्यांना सत्याची आवड आहे, त्यांना न्यायाची भूमिका आहे आणि ते सत्यासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवतात असं ऐकून माहिती आहे. त्याची प्रचिती नक्की 2-4 दिवसामध्ये आमच्या जिल्हाधिकारी महोदय साहेबांच्याकडून आम्हाला येईल आणि आमच्या जैन समाजाला न्याय मिळेल अशी 100% अपेक्षा आम्ही करतो. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, आपण वाईट कुणाचं चिंतायचं नाही, पण जे जे अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर चांगला करून आपल्याला न्याय देतील त्यांच्या परिवारासाठी आणि त्यांच्या जीवनासाठी असंच त्यांना शक्ती येऊ दे म्हणून आपण एकदा नमोकार मंत्र त्यांच्यासाठी म्हणला पाहिजे. कारण आज सत्तेचा चांगला वापर करणारी आणि अधिकाराचा चांगला वापर करणारी लोक फार कमी आहेत. कारण तात्या भैयाला 8 वाजूपासून 1:30 वाजेपर्यंत बसवणारा तो पण एक अधिकारीच होता. मी एक काय सांगायला लागलोय, मला 99% असं वाटतंय ज्यावेळी परमपूज्य अपूर्व सागर महाराजांचा विषय चालला होता त्यावेळेला आमच्याबरोबर कोणी राजकीय नेते नव्हते. फक्त 21 वर्षाचा जिनेंद्र आवटी आणि 30 वर्षाचा तात्यासाहेब नेचकर या दोघांनी समाजाचं नेतृत्व केलं आणि जिल्हाधिकार्यालयावर अपूर्व सागरांना जैन धर्माला न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढला होता. आणि त्यावेळी मी सांगितलं होतो आमच्या हातात शास्त्र आहेत तोपर्यंत चांगला आहे, ज्या दिवशी शस्त्र येईल त्या दिवशी समोरच्यांचं चांगलं होणार नाही. आणि त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिलेला होता आणि प्रशासनाच्या वतीनं जैन धर्माला आणि अपूर्व सागर महाराजांना सुरक्षा
त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं होतं. तसंच वर्तमान मधले हे जिल्हाधिकारी साहेब, कलेक्टर साहेब आम्हाला नक्की न्याय देतील आणि आमचा आवाज हा प्रशासनापर्यंत, मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत, उपमुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत पोहोचवतील याचा पूर्ण विश्वास ठेवून आपले सर्वत्र आदरणीय तात्याभैया, आदरणीय राजू शेट्टी साहेब, आदरणीय सुरेश पाटील साहेब, पृथ्वीराज पवार साहेब आणि वीर सेवा दल आणि दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं आदरणीय अजित वंडे आदी हे सर्व कार्यकर्ते, पृथ्वीराज बाबा पाटील आदी हे सर्व कार्यकर्ते आज जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आलेले आहेत. त्यांचं मनोगत आणि जिल्हाधिकारी साहेब त्यांनी आश्वासन काय दिलेलं आहे त्याची भूमिका इथं मांडतील. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण सगळे दिगंबर जैन धर्म संप्रदायवाले एक झालो तर भविष्यातलं आपलं अस्तित्व आहे. कारण शेवटचं एकच वाक्य सांगतो, ऐकायलाय का झोपालाय? आतापर्यंत एवढंच कळलं होतं की महाराष्ट्रातले धंदे तेवढे गुजरातला चाललेत, पण आता महाराष्ट्रातले देव सुद्धा गुजरातला नेण्याचा प्रयत्न ही लोक करायला लागलेत. पण आता त्या काळी एक शिवाजी महाराज, एक तानाजी मालुसरे जागा झाला आणि महाराष्ट्राला वाचवले. आता आपल्या जैन धर्मातले असे हजारो शिवाजी महाराज तयार व्हायला पाहिजेत आणि तुमच्यासारखे लाखो तानाजी मालुसरे तयार झाले पाहिजेत. आणि मग जगायसाठी महाराष्ट्रात आलाय. गुजराती श्वेतांबरांनो, जे चुकीचं करायला त्यांना सांगा लागलो. मला 100% खात्री आहे. मी परत एकदा सांगतो, काल जयसिंगपूर मधल्या श्वेतांबर समाजांच्या काही लोकांच्या बरोबर चर्चा झाली. ते लोक म्हणले चुकीचं चाललंय. 80% श्वेतांबर जैन समाजाला हे नको आहे, हे चुकीचं चाललंय मान्य आहे. म्हणून मी कुठल्या श्वेतांबर समाजाच्या सर्व घटकांना घेणार नाही. पण जे गुजराती इथं येऊन खायला आले हे इंग्रजांच्या सारखे मालक व्हायला चालले. परत तुम्हाला परत गुजरातला पाठवण्याची वेळ आमच्यावर यायला नको, याची जबाबदारी घ्यावी एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी आत घडलेला वृत्तांत आणि त्यांचं भावना या ठिकाणी व्यक्त करायची. ओम नमः. जय बोलो अंतरिक्ष शिरपूर पार्श्वनाथ भगवान की जय. आज या मोर्चासाठी ज्यांचं आपल्याला नेतृत्व लागलं ते परमपूज्य आचार्य चंद्रप्रभू महाराज, त्यांना मी वंदन करतो. विद्यासागर महाराजांना वंदन करतो. विशाल सागर महाराजांना मी वंदन करतो. समस्त मुनी संघाला वंदन करतो. आज खरं तर महाराजांनी बोलल्यानंतर बोलायला नको पाहिजे, परंतु आज आपण समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे ज्या भावना पोचवलेल्या आहेत त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर काय बोलणं झालं हे सांगण्यासाठी म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. खरं तर शिरपूर या ठिकाणी जो अतिरेक चाललाय त्याला तसं बघायला गेलं तर राजाश्रय आहे. आणि तो राजाश्रय कुणामुळे आहे, कोण देतं हे सर्वश्रुत आहे. तेव्हा महाराजांनी सांगितलेलं आहे की शास्त्र हातात आहे ते शास्त्रच राहून द्या, पण मी कसला आहे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा जास्त अधिकचे धंदे कोणी करू नयेत. केल्यास जशास तसं उत्तर देईल असं जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही त्यांना कळवलेलं आहे. या उपर आपल्यातल्याही अनेकांना गुजरात्यांचं आकर्षण आहे,
पण ही जमात नेमकी कशी आहे हे आता तुम्हाला कळालेलं असेल. तेव्हा या अशा प्रवृत्तींना जिथल्या तिथं ठेचलं पाहिजे आणि आम्ही ठेचणार आहे. अजून शांततेच्या मार्गानं अहिंसेच्या मार्गानं चाललंय ठीक आहे, परंतु आम्हाला तिसरा डोळा उघडायला कोणी लावू नये एवढंच माझं म्हणणं आहे. हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. शासन काय निर्णय घेत आहे बघू, नाहीतर मग अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. मी मुद्दाम या ठिकाणी एकच मिनिट सांगतो. काल मी तात्याबाईंना सुद्धा हे बोललोय आणि म्हणून मी मगाशी मुद्दाम सांगितलं, सगळ्या श्वेतांबर धर्मियांची अशी खासदार साहेब भावना नाही. 2 दिवसापूर्वी काही श्वेतांबर समाजातील वरिष्ठ 2-4 लोकांशी माझी चर्चा झालेली आहे. त्या लोकांनी 2-3 दिवसामध्ये तात्याबाईंच्या बरोबर आपल्या दक्षिण भारत जैन सभा, आपले प्रमुख, मग जे राजकीय समाजातील दिगंबर जैन समाजाचे काही लोक आहेत, त्या 10-12 जणांची मीटिंग माझ्या किंवा विशाल सागर महाराजांच्या सानिध्यामध्ये घेऊन त्यातनं काय मार्ग काढता येईल आणि आपण सगळे एक कसं राहील. जर आमच्या लोकांचं ती 2-4 लोक जर नाही ऐकली तर त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही निर्णय घेऊ असं त्या व्यक्तीने मला सांगितलंय. आणि हा माझा, मी सांगायच्या त्या भाषेत, एवढ्या लोकात जर एवढं बोलत असेल तर एकटा असल्यावर काय बोलत असेल ही पण तुम्हाला माहिती आहे. तर मी त्यांना ती सूचना दिलेली आहे आणि त्यांनी मंगल प्रसाद लोढाचे मंत्री त्यांची मीटिंग 8 दिवसात आमच्यावर घेण्याचं त्यांनी प्रयत्न करण्याची भावना आमच्यापुढे मांडलेली आहे. आणि ही त्यांना मी सांगितलंय, इनडोअर ही शेवटची मीटिंग असेल. आणि मग जर आमच्या पुढं श्वेतांबर समाजाच्या एखाद्या साधूनं सही केलेलं पत्र तात्या त्यांनी फाडून तोंडावर फेकून देऊ शकतात, पण दिगंबर मुनी परत जर चंद्रभूष सागर महाराजांच्या पुढं एकदा सही केलेलं कागद जर फाटला तर कागद फाटणाऱ्याला फाडून चिंध्या केल्याशिवाय सोडणार नाही. हे त्यांनी समजावून घ्यायचं आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी म्हणून आपण प्रत्येकच श्वेतांबरी यांच्याबद्दल आपण वाईट विचार करायचा नाही. हा फक्त तुम्हाला एक उपदेश देण्यासाठी मी ही भावना सांगितली. कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आपण सर्वजणांची भावना जी आहे ती शासनाकडे पोहोचवण्याचं काम आम्ही जरूर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं आलेला आहात. वीर सेवा दलाचे कार्यवाह अजित बंडे पण या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सकाळी पाठिंबा देऊन काही कामानिमित्त काम होतं, त्यांनी महाराजांची परवानगी घेऊनच ते, आणि ते पण समाजाचंच काम होतं, त्यासाठी ते गेलेले आहेत. सर्वांचाच या ठिकाणी सहयोग मिळालेला आहे. आणि अत्यंत कमी वेळ असताना सुद्धा अगदी सर्व गावापर्यंत आम्हाला पोहोचता सुद्धा आलेलं नाही, तरी सुद्धा काही मेसेज दिल्यानंतर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज दिगंबर जैन समाज या ठिकाणी एकत्रित येऊन आमच्या समाजाच्या प्रश्नाविषयी आम्ही अजून जागे आहोत हे आपण दाखवून दिलेलं आहे. तर या हो ते सगळ्यांचं घ्यायला लावले. त्यानंतर अशा पद्धतीनं आपण सर्वजण दाखवून दिला, एवढ्या मोठ्या संख्येने आला, त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. यानंतर ही सगळी व्यवस्था जी झाली ती सांगली चातुर्मास समिती, त्याचबरोबर आचार्य जैनाचार्य विद्यासागर प्रतिष्ठान आणि विद्यासागर गोशाळा यांचे जे कार्यकर्ते सांगलीतले आहेत त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सर्वांनी अत्यंत परिश्रम केलेला आहे आणि परिश्रमपूर्वक नियोजन केलेलं आहे. आपणा सर्वांची भोजनाची सुद्धा व्यवस्था त्यांनी केलेली आहे. जाताना सर्वांनी भोजन करूनच जायचं आहे. तर अशा पद्धतीनं या सर्व कार्यकर्त्यांचं पण आभार व्यक्त करतो. आज आपल्यासनी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी या विभागाचे खासदार विशालदादा पाटील, जयश्रीताई मदन पाटील हे पण आले, त्यांनी पण पाठिंबा दिला. त्याचबरोबर पृथ्वीराजजी पवार, पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दिला. त्याचबरोबर आपल्या बरोबर कायम असतात त्या स्वरूपाताई पाटील यड्रावकर या सुद्धा आलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा त्यानंतर माजी महापौर सुरेश पाटील हे सुद्धा आपल्या बरोबर उपस्थित राहिले.
हे सर्व नेते मंडळी, समाजातले सगळेच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. अनेक संघटना समाजातल्या या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या सर्व संघटनांचं जे जे या ठिकाणी सहकार्य केले तन मन धनपूर्वक त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि एक कायस्तर करून ही आपल्याची सभा सगळ्यांना संपवायची आहे.